नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे विनय फटकरे ब्लॉग्स. आणि मी एकदम काळा दिसतोय, इग्नोर करा त्याच्यासाठी. सो आता मी आलो आहे दिल्लीत. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे, दिल्लीत आलो आहे. आता जस्ट एअरपोर्टला आहे मी. आता कॅब बुक केली आहे. सो त्यात कॅब येते, कॅब आली की आपण मग जाऊया कुठे हॉटेलमध्ये. इथंच जवळच हॉटेल बुक केलं. सो जवळच्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहोत. म्हणजे मीच आहे एकटा, सो मीच जाणार आहे आणि फुल एन्जॉयचा ब्लॉग असेल. बघूया पुढे कुठे जाणार आहे तिथे बघू. आणि आज जाम फिरणार आहे. पुढचे दिवस माहीत नाही, पण आज जाम फिरणार आहे मी. सो बघूया. ही बघा, इथं मर्सडीज आहे. अच्छा, गावात काय गाडी आहे रे. आणि इथं दिल्लीत जाम थंडी आहे. आता वाजलेत बघा किती, 12 वाजायला आलेत, तरी पण थंडी आहे एवढी. वा बाई, मुंबईत तर एवढ्याच टायमाला गरमी होते. तर मी इकडला चाऊमिन मीन्स नूडल्स ट्राय केला. कडक होतं नूडल्स, दिसायला असं आहे ते. सो आता बघूया. हे तर मी खाल्लं, हे आता खाऊया. हे इकडे बोलतात इंग्रजांनी बांधलेलं तेच आहे अजून इकडे. फर्स्ट टाईम बघितलं मी सगळं हे. इथं PVR प्लाझा, फेमसवाला PVR प्लाझा दिल्लीमधला. आणि हे सगळं ते अजून म्हणजे त्याच्यात रेस्टॉरंट वगैरे काहीतरी आहे, सगळं भरपूर काय. सो मी आता तिकडनं डायरेक्ट इकडेच आलो. खाल्लं तिकडचं आणि तिकडनं डायरेक्ट मी इथंच आलो. सो इकडे अख्खी मैफिल बसली यांची. सो मी आता राजीव चौक म्हणून एक आहे, त्याच्या आतमध्ये पार्कमध्ये आलो आहे. सो आता इथे आपला जो भारताचा झेंडा आहे तो इथे दाखवला, तिथेच मी आलो आहे. इथे पार्क एकदम कडक पार्क आहे. इथं आता गोल्डन मॅन आहे. भाईची स्टेबिलिटी एकदम कडक आहे. आणि इकडनं काय सनसेट व्ह्यू आहे यार. पूर्ण रोड वगैरे सगळं खाली आहे. क्या बोला तूने? पूर्ण रोड वगैरे सगळं खाली आहे. क्या बात करता है यार. इथे न्यूज रिपोर्टरचे म्हणजे सगळे न्यूज रिपोर्टर आहे तिथं. हा एक इकडं आहे, हा एक इकडं आहे, हा एक इकडं. सगळीकडे न्यूज रिपोर्टर सारखे बसले. तिथं बघा काय गर्दी केली आहे. ही आईस्क्रीम दिल्लीची आहे. ही चावत नाही माझ्यान. हे बघा, हे एवढंसं तोडलं आहे. 15-20 मिनटात तरी एवढंसं तोडलं आहे. अजून तोडायचं बाकी आहे. तुमसे ना हो पाएगा. आता मी आलू चाट म्हणून खातोय काहीतरी. फर्स्ट टाइम ट्राय करतोय, पण बघूया आता कसा लागतंय काय ते. आणि इथं सगळे दिवाळीसारखी चमकीले झाले. इकडनं जिथपर्यंत बघा तिथपर्यंत स्पॉट लावले आहेत हे वाले. पूर्ण जत्रात आल्यासारखा फिलिंग झालेली मला थोडीफार. नंतर समजा जत्रेत नाही, दिल्लीला आहे, नॉर्मल आहे त्यांचं. सो आता हे खाऊया आणि मग जाऊया आपण इंडिया गेटवरती. सो तिकडं जाऊन आता इंडिया गेटवरती जाऊया. ओके, आता मी डायरेक्ट चाललो आहे गेटवे. आपला गेटवे नाही रे, इंडिया गेटला. सॉरी, आता मी डायरेक्ट चाललो आहे इंडिया गेटला. इंडिया गेटला गेल्यावर त्यावर भेटूया. चाट मसाला खाल्ला, चाट मसाला एक नंबर होता. आजचा ब्लॉग हा आपला फूडी ब्लॉग होता पूर्ण. स्वतः बघूया पुढे काय होतं ते. मी फायनली इंडिया गेटच्या जवळ पोचलो आहे बघा. इंडिया गेट इथं जवळच आहे, इथेच आहे इंडिया गेट. आणि इथे कुठला तरी स्टॅच्यू आहे, मला ते बघायचं कुठला स्टॅच्यू आहे. समोर गेल्यावर ते मला समजेल कुठला स्टॅच्यू आहे ते. पण भारी आहे ते, लायटिंग वगैरे केलं ना, ते एक नंबर दिसतंय यार. काय दिसतंय. स्टॅच्यू आपला सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू आहे हा. सही स्टॅच्यू बनवला यार आपल्या इंडिया गेटच्या समोरच आहे तो स्टॅच्यू प्रॉपरमध्ये. आणि इकडनंच ते जे आपण 26 जानेवारीला आपलं ते बघतो नाही का, प्लेन वगैरे उडतात दिल्लीवरनं, काय ना काहीतरी त्यांचे प्रयोग वगैरे होत असतात. ते इकडनंच होतात कुठनंतरी ह्या साईडने. सो ते सगळं इकडनंच होतं. इकडनं फायटर जेट्स वगैरे उडतात, असं सगळं आहे.
तिकडे काहीतरी मंत्रालय वगैरे आहे. स्ट्रेट टू स्ट्रेट गेलं की तिथं मंत्रालय काहीतरी आहे. इथे पाठी पण एक होता मंत्रालय. सही आहे यार. इकडे लोक भरपूरशी फोटो काढतात. एकदम कडक बनवलं यार गेट. पण मला आता अशी थंडी वाजायला लागली ना बेकार. आता मला बेकार थंडी वाजायला लागली आहे. मी कायच घातलं आहे नाही. आल्यापासून जसं उतरलो आहे ना प्लेनमधनं तसंच मी फिरायला लागलो आहे. एक शर्ट एक पॅन्ट त्याच्यावरतीच फिरतो आल्यापासून. मस्तपैकी बाई फिरतो आहे. नाही रे बघूया अजून मी पुढे जातो आहे. पुढे बघूया काय काय आहे काय नाही. पुढे काहीतरी दिसतं स्ट्रेट टू स्ट्रेट गेल्यावरती. जस्ट लेट मी चेक. आणि हा बघा गेट. मीन्स एकदम मोठाच्या मोठा एक्सपिरियन्स वेगळाच आहे भावना हा माझा. तरी स्पेशली फर्स्ट टाईम मी बाहेर कुठंतरी महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आहे. हा एक्सपिरियन्स माझा तरी वेगळाच आहे. एकदम विचित्र. ह्या व्ह्यूमधनं आपले सुभाषचंद्र बोस पण दिसत आहेत. गेटच्या मधून एकदम म्हणजे काय बनवणारी टेक्निक लावली यार. सही आहे. आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलं आहे. त्या इंडियाच्या खाली आहे ना ते पत्र आपल्या दगडांवरती काहीतरी कोरलेलं आहे. मग ते दिसत नाही काय लिहिलं आहे ते. इथून पण दिसत नाही मला ते काय लिहिलं आहे. काय व्ह्यू आहे यार. नाईस. एक नंबर.